मी बघितलेला आहे. त्याच्यामध्ये खूप छान सोशल डिस्टन्सचे वाक्य दिलेले होते. तर ते काय आणि कसा पाळायचा ते दर्शक सोमवारपासनं परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार कार्यालय पूर्ववतपणे चालू व्हायला सज्ज होत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या जो काही कोविड-19चा प्रादुर्भाव आहे तो टाळण्यासाठी ज्या काही सूचना आपल्याला वरिष्ठ कार्यालयाकडनं शासनाकडनं प्राप्त झालेल्या आहेत त्याप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही कार्यालयामध्ये एंट्री जी आहे ती पूर्णपणे रिस्ट्रिक्टेड केलेली आहे. प्रत्येक कामाला आता आपण सारथी आणि वाहन ह्या ज्या आमच्या संगणकीय प्रणाली आहेत त्यावरती अपॉइंटमेंट सिस्टीम चालू केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक कामाला तुम्हाला RTO ऑफिसमध्ये येण्यापूर्वी आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आणि ज्या व्यक्तीकडे अशी अपॉइंटमेंट असेल अशा व्यक्तीचंच कार्यालयात फक्त एकट्यालाच आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी आम्ही एक छोटंसं गेट बनवलेलं आहे. तिथे आमचे अधिकारी असणार आहेत आणि ते प्रत्येकाची अपॉइंटमेंट चेक करतील आणि त्याच्यानंतरच आतमध्ये पाठवतील. सर अपॉइंटमेंट कसं घ्यावं लागेल सर? ग्रामीणमध्ये तर असे लोक आहेत त्यांना काय समजत नाही काय नाही, तर ते कसं करा? आपल्याकडे CSC सेंटर्स आहेत प्रत्येक ग्रामीण याच्यामध्ये, सेतू सुविधा आहे. त्या सर्व याच्यावरनं तुम्ही वाहन आणि सारथी हे जे RTOचे संगणकीय पोर्टल आहे तिथे जाऊन तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. सर एक वेगळा सवाल आहे, ज्यांचे परमिट रिन्युअल ज्यांचे काही असं थकलेले आहे त्याच्या काय डेट पुढे केलेली आहे का ते माफ केले दर्शकांना तुम्ही सांगा? केंद्र सरकारच्या एका परिपत्रकानुसार RTOचे जे काही सर्व कागदपत्र आहेत ज्यांची मुदत फेब्रुवारी 20 पर्यंत संपलेली होती अशा सर्वांना सप्टेंबर अखेरपर्यंत एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांची कागदपत्र ही सप्टेंबरपर्यंत व्हॅलिड आहेत, परंतु सप्टेंबर नंतर करतो म्हटल्यावरती पूर्ण गर्दी होणार आहे. त्यामुळे माझं या निमित्ताने सर्वांना आव्हान आहे की ज्यांची जर काय कागदपत्र संपले असतील तर त्यांनी पूर्व अपॉइंटमेंट घ्यावी आणि त्यानुसार त्यांच्या कामकाजाचं नियोजन करून घ्यावं. सर लोकांना काय आव्हान करेल तुम्ही जे RTO ऑफिसमध्ये येणार आहे, काय त्यांनी सेफ्टी करावी आणि कसा यावा? RTO ऑफिसमध्ये येण्यापूर्वी प्रत्येकाने मास्क बांधणं आवश्यक आहे आणि प्रत्येकाला हँडग्लोव्ज घालणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आम्ही परवानगी देणार नाही. आणि बाहेर सुद्धा रांग लावताना कमीत कमी 6 फुटाचं अंतर 2 व्यक्तींमध्ये राहील असं त्यांनी बघायला हवं सर्वांनी. सर RTO ऑफिसतर्फे काही सॅनिटायझरचा उपयोग काय होणार आहे का? हो, आम्ही सॅनिटायझर्स पण बऱ्याच ठिकाणी लावलेले आहेत. आम्ही काही इक्विपमेंट्स लावलेले आहेत. साधारणतः करोडे आणि इथल्या ऑफिसमधून 5 ठिकाणी आम्ही सैनिटाइजर्स मशीन लावते. ओके, थैंक यू। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।